तो हम आदिवासी व्यत्ते आदिवासी छा आणि आदिवासीच रेवाळचा सिंधू नंदी रे राळेम सप्त सिंधू रे पाळेम आर्य दामडिया दामड लगा गोरे मारो सेना नायक की हम जो कोण आज भी लोई खावाचा अरे ये जमाते में अतरा मागासले पंच कोणी राजे रजवाडा हुए कोणी किदो कती सत्ता येर लालचेम कोणी पडो लोक अतरा दिन अडाणी हेते करून तमचं कोण वेनेम काळा के उंदूर सोबत लबाडी किदे सुमेरेरो सवांगण दारू इटालियारो बोकडो पचमळ देसा बेस्कार करा आओ जाओ रे नायकडाओ सिंगवाले नायका नायकडा नाना नायका मोठा नायका असे वेगवेगळे नाम अनुसूचित जमातीम आयसारू जे सारी निकस वो हम ऑलरेडी पात्र हा कि महाराष्ट्र हमार नाम जो कोण आदिवासी जमाती किंवा शेड्यूल ट्राइब में हमार नाम नाको कोणी की संविधानिक आणि घटनात्मक अन्यायचं म्हणजे ये लोकूर सर्वस्वी जबाबदारी हेरच तो सरकारेरच अतरा स्पष्टरित्या निर्देश करून सुद्धा हमने न अजे लग्न ऐकून तो ये देशेनं हम नूण खरा मेलेचा व नुणेन तगा हाई देशेमायर लोक जागे कोणी आलेलो शेती मोठो घात आणि आघात ब्रिटिश आता हेरबादी मिळो 80 साले माई 4 पिढी वतच पैदा हुई आणि वतच मरगी बात बंजारा यूट्यूब चॅनलेर सारीच श्रोता होऊन जय सेवालाल बंजारा आरक्षणे निमित्त सारी देशेमाई बंजारा समाजेर चर्चा सुरू हेगीच बंजारा समाजेर आरक्षणेर चर्चाच बंजारा समाजेर इतिहास आणि संस्कृतीर चर्चाच आपण देखरेचा आबेलग बंजारा समाजेर करा यात्री चर्चा कोणी हुई ती तो वेगवेगळे अंगे ती बंजारा समाजेर चर्चा हेरीच तो बंजारा समाज कोण छ कते ती आयो कतेरो छ वर स्वरूप काहीच वर संस्कृती काहीच वर धाटी काहीच आणि वर एकूण इतिहास काहीच ये बाबतीर चर्चा सारी समाजेमाई देशेमाई आज आपण सांबडरेचा सारी सोशल मीडिया पर आणि सारी वेगवेगळे टीव्ही चॅनले पर ये वातेर चर्चा सुरू हेगी तो बंजारा आरक्षणेर चर्चा करतुळेस बंजारा समाज कते ती आयो नेमका कोणच आणि वर एकूण वाटचाल काहीच हे पर दर्शक मग पचा हमार नाम इतर राज्य में कस काही आवगे बंजारा समाजेर उत्पत्तीर संदर्भेती आपल्यानं घणो वरले काळे ती केम आवस लोक की ये जो कोण राजस्थानी माहिती आहे हे लोक छ किंवा माळवा प्रांतेर ये लोक छ पण मन ओरेही परजान केवणू वाटरोच की ये देशेरो इतिहास जतेलग जावच वतेलग बंजारा समाजेरो इतिहास जावच हाई वात हमने धेने मिळवून लागे तोवर कारण असो की ये देशेरो इतिहास 5000 वर्ष लार जावच हाऊ जावच सिंधू संस्कृती स्थान उ सिंधू संस्कृतीरो हमारो नातो काहीच हमारो सिंधू संस्कृतीरो नातो घणो वहीवाटेरो जुनो आणि पेनारो छ अब पेनारो छ तो आपण पेनो काचा अब ये पेनेरो आणि वो सिंधू संस्कृतीरो काही संबंध पेनो कतो आपण पेराचा जकोण पेनो कतो जुनो लारेर काळेरो पेनो कतो पेने बाज करण काचावो ना आपण घणे घणे नाळी नाळी वाक्प्रचारच अब ये पेनेरो आणि सिंधू संस्कृतीरो काही संबंध तो सिंधू संस्कृती माई जे जे वाते लाभीच वो शे वाते वो मायरी घणी सारी वाते बंजारा संस्कृती ती मिळती जुळती कोणी तो बंजारा संस्कृती मायरीच हानु अनेक अभ्यासक दुसर वात सिंधू संस्कृती मायर लोक कोण हेते हडप्पा मोहेंजोदारो सिंधू संस्कृती ये मायर लोक कोण हेते तो ये मायर लोक हेते पणी व्यापार करेवाळ पणी लोक हेते करतानी इतिहास कच आणि वैदिक साहित्यमय किंवा वेदेमय पणी हाई उल्लेख आमेलोच अब आपणो नातो काही पणी ती आपण काचा पणी लोक कोण तो पणी लोक म्हणजे वो काळे मायर बंजारा जेन पणी नाम दे माय आपण काचा म हरपणी हरपणी पेनोबाज पेनो पेना ये वाते होती संबंधित दुसर बात वो 5000 वर्षे ती लेतानी आपण बंजारा रो इतिहास सुरुच अब हाई इतिहास जेच तो ये लोग व्यापार करते थे व्यापार म्हणजे माल वाहतूक करते थे आणि वो आरते ती जे काही जगे मायरो सिल्क रूट छ जेन लमान मार्ग आपण काचा हाई लमान मार्ग हाई नाम जो कोण येच बंजारा लमानी इंदूर नामे ती पडो हुयोच वसोच सिल्क रूट होते ती जे आपण काचा की हम लोग जो कोण हिरा मोतीरो व्यापार करते ते आपण आपले केळावटे माई आपले गीते माई लोकगीते माई सांभळाचा वसोच सिंधू संस्कृतीरो उल्लेख आपले लोकगीते मावच
की सिंधू नंदी रे राळेम सप्त सिंधुरे पाळेम आर्य दामडिया दामड लगा गोरे मारो सेना नायक हाई संदर्भ सिंधू संस्कृती रोच आणि हम लोग जो कोण रेशीम हम लोग जो कोण नाळी नाळी वाते हमार जे काही हमार बानोच जसो पेनो बानो काचा नी हमार बानो जेच तो हमार बानो जो कोण रेशीमेर धागा ती बनाए हुए बानो रहतो तो वो गुदते थे वो सीड़ते थे आणि हम वो प्रकारे म्हणजे रेशीमेर व्यापार जे सिल्क रूटे परती चालतो तो वो व्यापार वो वाटे परती चाले वाला हम लोग था वो प्राचीन लोग था और बाद में हमारा उल्लेख हमने जो ऋग्वेद काले में पणी नाम दे मायो और बादे में जो हमने न लमानी नाम दे मायो वसोज नाम हमने न गौतम बुद्धेर काळे माई म्हणजे गुप्त काळे माई और आंगलार हमने जो कोण सार्थवाह करतानी नाम दे मायो सार्थवाह म्हणजे हीच व्यापारी मालेर ला लेजा करेवाळ लोक अब ये दूसर नाम दे मेलेच हमने न पण सिकंदर काळे भी हमारा उल्लेख छ व्यापार ये मालेर लदेणी लादेवाळ लोक करतानी हम लदेणी लादते ते करतानी हमने लदेणी आके अंग चालन हमार जे काही व्यापार छ हम पूर्वापार ये पद्धती ती गावडी बळदेर हुटेर घोडेर पुठे पर हम जो कोण व्यापार करेवाळ लोक छा किंवा व्यापार इन द सेंस हम आतेर माल लायवाळ लेजायवाळ लोक छा बहराम गोर म्हणजे पर्शियारो जे राजा बहराम गोर और एके साहित्यमयी और हनु लके मामेलो छ कि ये वो मार्गेपर्यंत जे आपण काबूल कंदाहार वगैरे इराण मध्य पूर्व आशिया वगैरे ओढी जावाळो जे मार्ग छ खैबर खिंडे माहिती जावाळो वो मार्गेनं करायतरी वो जातू वेळेस सोने एक असो गावडी बळदेरो एक खूप मोठो तांडो दखाय आणि वो लोकुरो उल्लेख जो पण वो तो गोर बाटी हानू करमेलोच अब गोर बाटी करमेलोच म्हणजे बाटी कोणी वो अपभ्रंश आपणेनं जो इतर लोक वेगवेगळे नाम दिने हाऊ इतर लोक देवी हेच पण आपण बंजारा स्वतःनं जो कोण गोर माटी केते आयचा गोर आणि कोर गोर हाई आपण एक कॉमन नाम छ आपण से गोर गणेमाईर जत्रा लोक छो आपण गोर बंजारे हानुकाचा आणि वो होतं एक गोरमाटी नामेर उत्पत्ती होत सपडावच म्हणजे मै सारी आपण जे वेगवेगळे नाम दे मेलेच वो नामेर उत्पत्ती कुकू अंग केती आई सार्थवाह आपण महाकाव्य माई चारण के मेलेच चारण चरिते पथी हनु एक 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 स्पष्ट उल्लेख म्हणजे एक गावडी ढोर चरावाळ लोक आणि गीत गान अंग चालेवाळ लोक करताणी वन चारण के नाके आपण लदेणी लागते ते कारण लदेणी याके नाके आपण व्यापार करते ते ट्रॅव्हलिंग करते ते करताना वन सार्थवाह नाम दे नाके असे नाळी नाळे नाम असे अनेक प्रकारे लदेणिया बाळदिया बाजीगर बंजारा लंबानी लंबाडा सुगाली असे नाळी नाळी नामे ते आपण दुसर लोक नाम दे मेलेच पण आपण शे एक गोर बंजारा गोर आणि गोरमाटी ये एक 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 कन्सेप्ट माई आपण समुदाय हाई ओळखाय मावचं आणि वरे नंतर काय हो की इसवी सन पूर्व दुसरे शतके माई दंडी नामेरो एक संस्कृत कवी अभ्यासक हाऊ जो कोण वरे एमाई उल्लेख करमेलो जे आपण पणीती वणी वणीती वणज आणि वणजती वणजकारा ही वणी आणि वणज हाई जो कोण दंडीर साहित्यमय उल्लेख आपण वचन होते ती अंग वणजारा ती अंग जो कोण बनजारा आणि बंजारा हानू वरो एक ये बंजारा शब्द उत्पत्ती अंग सरकती जातो आपण दखावच विशेषतः बंजारा ये शब्देरो प्रचलन हाई खूप वरले काळे रोच म्हणजे साधारणपणे 10वे 11वे शतके ती बंजारा हाई उल्लेख सपडावच वरे लारा येसे मतमने को जो कोण ये આપણે નામ દે માય अब ये जैसे हेते तो इंदु नाम कई गोर कतो गावडी ढोर चराय वाळो करताणी गोर रक्षा करे वाळो करताणी गोर लदणी लादे वाळो करताणी लदेणिया चारणेर भी उल्लेख को ये वो पद्धति अब आपण गोरमाटिकच लंबाडी नाम को पडो लंबा भाड़ा मारने वाला करताणी लंबाडी अभी अशी नाले कांगसिया बंजारा है तो पण कांगसी तयार करायला होतो करता कांगसिया बंजारा सिंग वाले नायका नायकडा नाना नायका मोठा नायका असे वेगवेगळे नाम आपल्याला सुगाली या असे वेगवेगळे नाम आपल्याला देम आहे हाई आपण जे तिथे प्राचीन काळे ती लेताळी अंग चालतो जना आपण मध्य काळे मावचा मध्य काळे माई आपण मध्य आशिया इराण आणि जगभरो म्हणजे आपण सुमेरेरो सवांगणदारू इटालियारो बोकडो
पचमळ देसा बेस्कार करा आओ जाओ रे नायकडाओ हानू हानू केणावटचं हानू 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 साक्तर बोलच अभी माही काहीच सुमेर सुमेर संस्कृतीचं इटाली ये जे संदर्भ आवचं तर ये लोकगीते माहिती आवच विशेष वात असं की ये इसवी सनेर 6व्या शतकेती तो वरले अगदी मध्ययुगेस्ताणू ये लोक जो कोण लदणी लागते ते लुणेर व्यापार करते ते करताना लमान लमान म्हणजे आपण लुणेर व्यापार करते ते आपण वेगवेगळे अन्य धान्य लागते ते आणि ये माहिती लदणीर व्यापार करतो करतो वर सोबत सोबत आपण मध्ययुगीने माहिती आपण हेडले जाते ते एक महत्त्वाची बात म्हणजे जे गावडी ढोरचं उंदूर हेडले जाते ते उभी हेडेरो बी व्यापार आपण करते ते आणि माल बी ये प्रदेश येते वो प्रदेशले जाते ते आणि ओरे बादे माई जना आता मुघल आणि बाकी इस्लामिक राजवटी जना हुबी रेगी जना आपण जो कोण आपण वेगवेगळे सैन्यानं रसद पुरायरो काम दोईवडील सैन्यानं रसद पुरायरो काम सुद्धा आपण बंजारा किदेचा आणि एकूण सारी आता संस्थान विये राजे रजवाडा विये इंदूर सोबत आपले शेर आचे संबंध येते वरे ते केरी सोबत आपण भांडेर गरज कोणी पडो केरी सोबत लढेर गरज कोणी पडो केरी सोबत तंटा बखेडा कोणी कोणी विये करता गोरमा टीम कच की जत मतरो वत गोकुळ नंगरी म्हणजे ही मित्रभाव स्नेहभाव आणि एकमेकेबद्दल प्रेम ही समाजारो एक विशेष वैशिष्ट्य दखावचं हाय समाज निसर्ग पूजक येतो हाय समाज निसर्गेर सानिध्यम रच और बादे माई हाय समाज वर्तमाने जीवन जगतोळेस आनंदी जीवन जगेर कल्पना आहे समाजीन मालमचं कारण इकती महाल हुबे किदो कोणी राजे रजवाडा हुबे कोणी किदो कती सत्ता एर लालचम कोणी पडो जीवनेरो परिपूर्ण आनंद हाऊ लिदो करतानी आपण गाना सांभाळाचा एक बंजारा गाये जीवन के गीत सुनाए हम सब जीने वालों को जीने की राह बताए म्हणजे ही आधुनिक गाना जरी भी आहे तो कबीर संत कबीर अनेक मध्ययुगे माहेर जे काही कवीच किंवा संतच वो घणे भाष्य कर्मेलाचा मन बंजारा नायक भया टांडा लादा जाए किंवा छोड़ के मत जाइयो रे बंजारा या असे से बंजारा खूप आचो उल्लेख करमेले आणि म्हणजे को की खरं तर 11वे-12वे शतके नंतर बंजारा हा शब्द प्रचलन बडो आणि एकंदरीत गुप्त साम्राज्य विये किंवा सिकंदर व काळेमाई आपण काही लोक सिकंदरे सोबत चले गे वो आज ओढी जिप्सी करतानी ओळखाळे आवचं नाळी नाळी काळेमाई आतेती जे लदन चले गे वो वेगवेगळे नामेती जिप्सी करतानी जगभरे ओळखाळे आवचं आणि एकूण ये से माहिती एकच दखावचं की प्राचीन काळेती तो ब्रिटिश आता आयस्ताणू ये देशमय ब्रिटिश आयस्ताणू गोरमाटीरो गोरबंजारारो बंजारारो उंदर उद्यम काही येतो उंदर व्यापार काही येतो उंदर जीवन जगेर साधन काही येतो तो माल ये देशेती वो देशन ले जायरो ये प्रदेशेती वो प्रदेशन ले जायरो आणि शेर सोबत मळण भळण रेरो आणि आपण अलग संस्कृती आपण अलग जीवनमान आपण जो कोण म्हणजे गामेरे भार अलिप्त रेरो हाई गोरमाटीर एक नेचर येतो आणि एक शांतीपूर्ण आणि प्रेम सद्भावेती जीवन जगेवाळ हाई एक जमातच आत्री वात आपण बंजारा संस्कृती आणि बंजारा इतिहासाबद्दल केत आहे प्राचीन काळे ती तिथे तो अगदी मध्ययुगे स्थाणू बंजारामय खूप अवस्थांतर हुए परंतु वो अवस्थांतर उंदूर जीवनेमय घणे मोठे बदल कोणी करणार आहे किंवा उंदूर जीवने घणो मोठो बदल कोणी हुयो किंवा एकदम आघात कोणी हुयो हानू किया पण जना आता ब्रिटिश आहे इंग्रज ये देशमय आहे जना मात्र बंजारा रे संपूर्ण जीवने प सारी उंदूर जगणेर पद्धती प जीवन जगणेर सारी ये पर घणो मोठो आघात हुयो आणि पेलो शेती मोठो घात आणि आघात ब्रिटिश आता आयरबादे हुयो काय हुयो तो ब्रिटिश जना आता आयते कोणी ओरे अंगाडी शेल रस्तार जंगलेर सारी माहिती बंजाराहून येते आणि वो मार्गेती कोण से बंजारा से लोकून ले जावते ते लोकू सोबत रहते ते लोकू सोबत सारी लदणी लागते ते पण ब्रिटिश आता आयरबादे मई उंदून बंजारा उंदुती डर लागेन लगो की इंदून सारी रस्ता मालमच येशे जंगलेर माहितीच आणि ये लोक आपले न असुरक्षितता वाटेल लगी करतानी उंदू पर बंधन घाले सारू वो जो कोण काही किदे तो क्रिमिनल ट्राइब ऍक्ट लाय पण वो क्रिमिनल ट्राइब ऍक्ट लायर आंघाडी आता जो कोण रस्ता आणि आता जो कोण रेल्वे लाईन लाय येरे ती पूर्वा पारेरो जे बंजारा रो जे लदणीर व्यापार येतो हाऊ व्यापार तुटगो
ओती बंजारार जीवन म्हणजे बाटी खाए पियर सुद्धा उंदूर वेला हेन लगे उंदून जे काही दी कोड बाटी कमावते ते जे काही उंदून मार्ग है तो बंद है गो आणि ओरो खूप मोठो आघात हुयो ओरे ती बंजारार शेती पेले रीस ब्रिटिश फेती इंग्रजी उंदू फेती वो इंग्रजी ती छोटी मोटी उंदरी जो लड़ाई सुरू हेगी वाद सुरू हेगे आणि ओरो कारण जसे बंजारार हुए वैसे बंजारा सरी अनेक जमाती हेती वो ब्रिटिश सोबत लढाई उभी रेगी आदिवासी वेगवेगळी जमाती जेन आपण गुन्हेगार जमाती का आजर भाषा में ये शे आणि પછી ये से वो काळे मायरी से जमाते आदिवासी किया उंदून वो जो कोण ब्रिटिश सोबत लड़ाई लगे ब्रिटिश ने जो कोण तंग करेन लगे हैरान करेन लगे करतानी પછી ब्रिटिश काय किदे इंग्रज काय किदे तो 1871 रो 12 ऑक्टोबर 1871 मद्रास प्रोव्हिजन्सी मै शेती पेलो क्रिमिनल ट्राइब ऍक्ट म्हणजे जल्मे जनातीच तम गुन्हेगार असो एक कायदो अतिशय भयंकर कायदो आता तयार करे मायो आणि ये कायदेरो परिणाम असो हे गो की ये कायदेर परिणाम असो हुयो की अंगेरी 1871 ती लेताणी तो 1952 विमुक्त हेसलग 80 साले माई आतो नात तमारो नुकसान हुयो आतो नात आता अन्याय अत्याचार हुए आणि आतोनात म्हणजे एक 4 पिढी वो जे काही सेटलमेंट म्हणजे मुक्त आणि बंदिस्त असे दी प्रकारे जे सेटलमेंट आहेत ते बंदिस्त सेटलमेंट माई आपली 4 पिढी वतच जन्मी आणि वतच मरगी ओरे अंग जातानी आपण जर सेटलमेंट घेते जण आपण दुसरो काही आपण उदरनिर्वाह साधन कोण येतो आपण लदणीर बेपार सलेगो आपण काही खेतारी वाळ लोक कोणी येते की खेतारी करून पेट भरून खाल्या आपण रेनगामच कोण येतो आपण भटकते ते लोक आपण भटकी अवस्था आहेत ती पच आपण जीवन जगेरच प्रश्न निर्माण हे गो आणि सेटलमेंट माडगे जना वो सेटलमेंट माई अडके रहती आणि मुक्त सेटलमेंट माई रहती आपण वो जे ब्रिटिश जे काही उन्होंने जे काही काम करेन लेबर लागते ते म्हणजे रस्तार काम भी है तळावेर काम भी है कॅनालेर काम भी है मोठी मोठी बिल्डिंगेर काम भी है तो ये कामे सारो उन्होंने शेती सस्तो म्हणजे फुकटे माई लेबर मळगो आणि उन्होंने फक्त बाटी पुरता उन्होंने रबायम आयो म्हणजे आता घणे सारी रस्ता कॅनल ये जसं तो आपण भान मेलेचा की एक खूप मोठ शोषण एक प्रकारे रो म्हणजे आपण स्वातंत्र्य तो बाधा आवगी आपण जीवनमाने पर बाधा होगी पण आपण खूप मोठो शोषण सुद्धा उमायती हुयो आणि वो ते तो 1952 31 ऑगस्ट 1952 जना विमुक्त करे मायो वो ते लग 80 साल म्हणजे एक पिढी 20 सालेर रच हानू अँथ्रोपॉलॉजिस्ट मानव वंश शास्त्रज्ञ कच हे 20 सालेर जरी आपण गणती किदे तो या 80 साले माई 4 पिढी वतच पैदा हुई आणि वतच मरगी ये पद्धती ती खूप मोठो एक जन मानवी मूल्यर हनन किया जे एखादी जमातीर शोषण किया वो हाल अपेष्टा आपण क्रिमिनल ट्राइब ऍक्ट रेती आणि वो सेटलमेंट में आपण हेमिलीच म्हणजे बंजारारो एकंदरीत प्रवासच घणो गमतेरोच आणि घणो चिंतामयी नाकेवाळोच म्हणजे जसो आपण की क्रिमिनल ट्राइब ऍक्टेर वो काळेर दरम्यान म्हणजे स्वातंत्र्य लढाई भी वो माहीत चाल रही थी आपण सेटलमेंट भी बंद हेते पण जे काही मुक्त सेटलमेंट में भार लोक हेते आपण वो लोक ये स्वातंत्र्य आंदोलने में सहभागी हुए म्हणजे वो बात में तुमने मुद्दाम केरो छु म्हणजे ये वाते इतिहासे में नोंद ले हुई वातेच जना कर्नाटके रे दौरा स्वातंत्र्य आंदोलनेर चळवळी में गांधीजी कर्नाटकेम घेते तो कर्नाटके माहीर काही पुढारी आणि ओतेर गोरमाटी बंजारा लोक भळताणी गांधीजीने 1-1 रुपया गोळा करताणी निधी दिने ओरे बादे माई गांधीजी जू महाराष्ट्र में फरे जू महाराष्ट्र माई बाबू सिंह राठौड़ उन्होंने गांधीजी ने भेट हे मेली गांधीजी भेटे आणि वो स्वातंत्र्य चळवळे माई हम तुम्हारे सोबत सान हम स्वातंत्र्य लढा हम लड़ रहे चा आणि अनेक लोग संदर्भ देता है ये से लोग स्वातंत्र्य आंदोलन में लड़ रहे थे अब बात यह है कि स्वातंत्र्य आंदोलन म्हणजे ब्रिटिश सोबत लढाई करतानी गुन्हेगार वेगे ब्रिटिश विरुद्ध में स्वातंत्र्य आंदोलन हम लड़ा से लोक सोबत हुबोरेन लड़े हम वो लढतानी हमने वाटतो की जन स्वातंत्र्य मळे जन हमने काहीतरी वाते मळीय पण दुर्दैवेर वात असेगी की देशानं स्वतंत्र करामुळो 15 ऑगस्ट 1947 म्हणो 15 ऑगस्ट 1947 ने देश स्वतंत्र हेगो या देशे सारू लढेवाळ सारी लोक स्वतंत्र हेगे उन्होंने सारी लोकून देशेर नागरिक करतानी उन्होंने न्याय मळेन चावतो तो पण दुर्दैवेर वात देश स्वतंत्र हेर बाद भी
31 ऑगस्ट 1952 म्हणजे जवळपास 5 वर्षरो काळ ये लोक गुन्हेगार करतानी वो बाधितच हेते वो सेटलमेंटमच हेते. 26 जानेवारी 1950 न संविधान लागू हेगो. संविधान हे आतेर देशेरो प्रत्येक नागरिकेरो एक जीवन जगणेरो आधार जेना आपण काचा मूलाधार काचा वो संविधान लागू हेर बाद भी हम जो कोण सेटलमेंट में छे पछ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भी है, पंडित जवाहरलाल नेहरू भी है किंवा आता सारी लोक सारू काम करेवाळ काही जे काही पुढारी येते उंदूर ध्याने मास वाताई की ये देशमायरो एक खूप मोठो समुदाय आज भी सेटलमेंट में आणि गुन्हेगार जमाती कायदामाय अडक मेलोच तो उंदून आपण पेलो मुक्त करणू लागिये करतानी पच पंडित जवाहरलाल नेहरू वो वेळेस संसदे माहिती घोषणा की दो कि ये लोग देशेर स्वातंत्र्य सारू लड़े हुए लोग छ. ये लोग देशेर स्वातंत्र्य सारू लड़ाई करतानी क्रिमिनल ट्राइब एक्ट में उंदूर आयुष्य चलेगो आणि ये लोग विशेष लोग छ करतानी इंदूर विशेष मुक्त करे मारो छ आणि इंदूर जे काही जीवन आचो जीवन जगे सारू इंदून जे काही संवैधानिक आधार किंवा संवैधानिक जे काही न्याय इंदूर सोबत करेरचं तो आपण शेन कळणू लागिय करतानी सारी राज्यन पुरे देशेरे राज्यन मुख्यमंत्री उंदून पंडित जवाहरलाल नेहरू आवाहन किदे की तम इंदूर जो कोण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC ST ये प्रवर्गे में जे प्रवर्गे में वो बेसच वो प्रवर्गे उंदूर समावेश करो आणि उंदूर यादी केंद्रेन वाट लगाडो म्हणजे उंदून वो यादी समाविष्ट करताय. दुर्दैवेर बात ही हुई कि देश में अनेक राज्य माहिती वशी सूचित चलेगी करतानी हम जे आज काचा की हम जो कोण छो राज्य में ST चा छो राज्य में SC चा अनेक राज्य में वेगवेगळे हमने सवलते मळच तो और कारणच ही हुयो कि जे राज्य हमार सूची वाट लगाड़े थे वो हमने न अनुसूचित जाति अनुसूचित जमाती रो हमने न रिजर्वेशन मळो पण महाराष्ट्र सरीके अनेक राज्य माहिती वस सूची केंद्रेन वाट लगाडे आई कोणी वरो कारण हमने ना आजेलग रिजर्वेशन मळो कोणी हाय पेलवात आणि वो संदर्भेती 1952 म्हणजे खूप सारी वेगवेगळे कमिशन जन स्वतंत्र हेगो संविधान लागू होगो होती ती घण्या कमिशन सरकार बसारो वो माहिती पेलो जे कमिशन भेटो आता की कालेलकर कमिशन जेनकाचा फर्स्ट बॅकवर्ड कास्ट कमिशन वो 1952 भेटो आणि कालेलकर कमिशन जना सरकारेनं अहवाल सादर किदो काही शिफारशी किदो ओमाई एक शिफारस घण म्हणजे एक और उल्लेख आता करूचू कालेलकर कमिशन ये बंजारा आणि ये सय भटके विमुक्त जे सोबत येते ये लोकूर बद्दल कमेंट करायचं की इट शुड बी द स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ गव्हर्नमेंट टू गिव्ह देम अ सेटल लाईफ म्हणजे ये लोकूर सर्वस्वी जबाबदारी केरच तो सरकारेरच आता स्पष्टरित्या निर्देश करून सुद्धा हमने न अजिलग न्याय कोणी म्हणून संयुक्त महाराष्ट्र आंदोलन घेऊन वो माहिती महाराष्ट्र राज्य निर्मिती हुई पण महाराष्ट्र राज्य निर्मिती वेतू वेळेस जे आपण हैदराबाद गॅझेटर चर्चा कररेचा वो हैदराबाद स्टेट एम किंवा वो हैदराबाद गॅझेट एम जे बंजारावर उल्लेख अनुसूचित जमातीचं जमातीकरण ट्राईबकरण करे मामेलोच तो हम मराठवाडा मायर लोक हम जो कोण हैदराबाद स्टेटर लोक हेते आणि जे सीपी बेरार हम गॅझेटर उल्लेख कराचा हाऊ सीपी बेरार सेंट्रल प्रोव्हिजन्स अँड बेरार ये हाय जे प्रांतच ये मायर म्हणजे विदर्भ मायर लोक येशे लोक वत सुद्धा उंदून अनुसूचित जमातीर उंदून आरक्षण म्हणजे उंदूर सूची माई नाम हेतो ये लोक जे वेळेस महाराष्ट्र माई सहभागी हो किंवा उंदून महाराष्ट्र माई वर्ग करे मायो वो वेळेस जे काही रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट जे काही काचा हा वो नियमेन ध्यानेम रकाडतानी ये लोकून पूर्वलक्षी अंगेर जे उंदूर अंगाडीर स्टेटेमेर जे उंदूर लाभच उंदूर जे काही हक्क आणि अधिकारच हाऊ देन आयन चावते ते पण वो हक्क आणि अधिकार सुद्धा देम आहे कोणी दुर्दैवेर वाच की ई से ये लोक आडानी हेते शिकेभिय कोणी हेते उंदूर सोबत आत्री मोठ लबाडी वो टाइमेन करे नाही एक तो सूची वाट कोण लगाडे दुसर बात उंदून जेवळेस एवढी वर्ग करे मायो जना उंदून पूर्वलक्षी जे काही उंदूर हक्काधिकारचं वो देम कोणी आहे अंग चालेन लगी ये विषय पर चर्चा है लगी अनेक लोक म्हणजे भटक्या विमुक्ते माहीर सोलापूर सेटलमेंट माहिती माफेरे गुरुजी नगरकर भीमराव जाधव चंद्राम गुरुजी वगैरे असे जे काही होते लोक आहेत ते
वो संदर्भेती वो तो विषय करेन लगे, वो चर्चा करेन लगे. एवढी फुलसिंग नायकचं किंवा अजय उंदूर सोबत बळीराम पटल्या वगैरे हे असे काही विदर्भे मायर लोकचं जे बंजारा संदर्भेती काम कर रहे थे. वर नंतर रामसिंग भानावतचं, रणजित नायकचं अनेक लोक वेगवेगळ्या टप्पामाई ये प्रश्ने संदर्भेती रिझर्वेशन संदर्भेती वो चर्चा करेन लगे. आणि वो वात जना नाईक साहेब मुख्य प्रवाह आहे राजकारण रे. आणि उंदून कळो की बाकी राज्य माहिती आपण सूची मामेलेचा, पण आता ती महाराष्ट्र माहिती आपल्याला वाट लगाडेम कोणी आहे किंवा कहा वाट लगाडेम कोणी आहे वरला एक वेगळं राजकीय षडयंत्र रेऊ शकच. आणि वो माहिती पच नाईक साहेब जना लोकूर कमिशन ही महत्वाचं वाच. नाईक साहेब ठराव करा वाटलं गाडे तो जना लोकूर कमिशन 1965 माई आयो. वरे अंगाडी हमने ये सूची उंदूम न नागता पूर्व लक्ष्य प्रभावित हमने न वो लाभ न देता आता जो कोण थाडे कमिशन आणि देशमुख कमिशन हे कमिशन उंदूर शिफारसीनुसार हमने न जो कोण 4% आरक्षण फक्त दे मायो महाराष्ट्र में स्वतंत्र विजे विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती हाई प्रवर्ग तयार करता आणि हमने न हाई दुसरं लबाडी हमारे सोबत हुई हमारो समावेश गोडी न करता हमारनं जो कोण राज्य पातळी पर एक स्वतंत्र काहीतरी बोलवण करे माई. आणि ओर बादे माई नाईक साहेबर ध्याने माई हाई वाद जण आई जण लोकूर कमिशन जण भेटो 1965 तो 1965 लोकूर कमिशन जे काही SC ST रो जे क्रायटेरियाचं की ST मग केनं नाकडू आणि कुणसे उंदूर लक्षण रहेंचे आहे तो वो जे काही लक्षण किदे दिने वो से वाते ध्याने रखडता आणि नाईक साहेब पेली वेळेस 1968 माई पेलो प्रस्ताव वाटला गाडे महाराष्ट्र राज्य माहिती केंद्रेनं. वो वेळेस भी हमार सोबत धोको है वो वरे नंतर 78 ने एक वाटलं गाडे 79 ने एक वाटलं गाडे वो वेळेस भी हमार सोबत धोको है गो धोको ई वेगो हमने न राज्य हमने न प्रस्ताव वाटलं गाड दिनो सामाजिक न्याय विभागेर हमने न ग्रीन सिग्नल मळगो हमने न आतेर सारी जे आयोग है उंदरी सिफारसे मळगी हमने न हमारो बिल पार्लमेंटे माई मांडेवाड हेते म्हणजे शेवटेर टप्पा माई हेतो कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेसर शेवटेर टप्पा माई हाऊ वाद चलेगी ती होत जो कोण काही राजकीय दबावे पोटी हाऊ वाद जो कोण अंगगी कोणी दुर्दैवेर वाद वो वेळेस हमारो कोणसो राजकीय प्रभाव र कोणी उरे ती हम ऊपर प्रेशर नाक सके कोणी आणि ओरो हमार जे काही रिझर्वेशनेर जो एक मार्ग हेतो हाऊ मार्ग होत बंद हे. ही रिझर्वेशनेर जे काही वादच हे अनेक वर्षे ती म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनेर म्हणजे स्वातंत्र्य मळेर बाधेती हाई हमार रिझर्वेशनेर लढा चाल रोस हाई वाद स्वातंत्र्य आंदोलनेर नंतर. अब ही बात जण आपण चर्चा करायचा कि महाराष्ट्र हमार नाम जो कोण आदिवासी जमाती किंवा शेड्यूल ट्राइबे में हमार नाम नाको कोणी पण हमार नाम इतर राज्य में कस काही आवगे तो वरो दर्शक जन्म तमने न काही वर नोंदी किऊ की साधारणपणे 1950 न वेगवेगळे राज्य माहिती जे SC ST सूची की तो अनेक राज्य माहिती हमारो नाम जो कोण वो सूची माई वाट लगाडे मायो. अब माई साधारणपणे ST जर आपण थोडासा उल्लेख किया तो 1950 माई ओडिसा राज्य माहिती हमारो नाम जामेलोच होते ती 1956 माई बिहार येथे हमारो नाम जामेलोच आणि 1956 मा आंध्र प्रदेश जे आधारे पर हम लड़ रहे हैदराबाद गैजेट होते ती हमारो नाम जामेलोच 1950 CP बेरार वो तभी अध्यादेश निकल मेलो है तो वो चौथे नंबर ना वो सूची में हमारो नाम बंजारा आणि वोच बरोबर शेड्यूल कास्टेर यमई कर्नाटक माहिती 1950 हमारो नाम सुचाय मामेलोच और नंतर 1950 पंजाब माहिती हमारो नाम सुचाय मामेलोच और नंतर 1956 माहिती दिल्ली माहिती हमारो नाम शेड्यूल कास्टेर लिस्ट में जामेलोच और नंतर 1966 माई आणि 1971 में हरियाणा आणि हिमाचल प्रदेश माहिती हमारो नाम जामेलोच. दुर्दैवेर बात ये हैगी कि पंजाबे मायरो सरदार हुकुम सिंह नामेरो पंजाबेरो वो तत्कालीन जे खासदार हेतो हाऊ खासदार वो वेळेस ये सारू सुचायो करण पंजाब दिल्ली हरियाणा आणि ऊसे वो बेल्ट उमैर लोग जो कोण शेड्यूल कास्टे में हमार जो कोण होत अंतर्भाव करे मायो. दुसरो बात जे बिहारे मायरो एक खासदार हेतो जेरो नाम जयपाल सिंह नाम उंदरो होत संदर्भ लाभच कि जयपाल सिंह बाबासाहेब आंबेडकर को कि ये लोक सोबत न्याय हुयो कोणीच किंवा इंदून वो सूची नाकळू लागी करता आणि हम बिहार ओरिसा आणि आज झारखंड
आणि वो से भागे मायर वो तेर लोक ना शेड्यूल ट्राईब माई होतं नाके मायो आणि साऊथ माई तो आपण 1956 हैदराबाद गॅझेट आणि सीपी बेरार ये माई होतं नाम होतं आवाज गोतो दुर्दैवेर बात हीच की वसो हमारा ते महाराष्ट्र माहिती गी कोणी ओरो परिणाम असो हे गो कि हम शेड्यूल कास्टेर भी सूची कोण गे शेड्यूल ट्रायबेर भी कोण गे आणि हमार जो कोण सारो एक स्वतंत्र कुणस विजय एनटी किंवा विजय एनटीरो एक 3-4% आरक्षण वेगळंच सामने देना के आणि वोच बरोबर जे मध्य प्रांत आपण जे काचा मध्य प्रांत गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश ये से बेल्टे मायर आते थी महाराष्ट्र ये से बेल्टे माई ते सूची माई न जाहीर करणे ती हम जो कोण वो से संवैधानिक आरक्षण किंवा वो से लाभे ती वंचित रेगे एक वात बन ये निमते ती केरच की एखादी जातेर एखादी जमातेर राजकीय ताकद छेनी करताणी ओरे संवैधानिक न्याय आणि संवैधानिक हक्क अधिकारे ती उन्हा आपण वंचित राखाड सकाचा काही कारण हा देश संविधानेर आधारे चालच संविधानेर तरतुदी पर चालच आणि संविधान हाय जो कोण सामाजिक न्यायरे तत्वेनं अंग करच जर एखादी जमातेनं आवाजच छेनी एखादी जमातेर मुठभरे लोकच पण वो शे वो हक्काधिकारेन पात्रच आणि राजकीय ताकद छेनी करताना जर वंचित रकाडते व्या तो मन लागच हाई संविधानिक आणि घटनात्मक अन्यायचं अन्याय हाई आता ये शे लोक पर वेमेलोच हाणून दाखवच लोकूर कमिशन हाई मुळे माई SC ST ये प्रवर्गेर निकषे सारूच बसारे मायो लोकूर कमिशन काही क्रायटेरिया काही निकष ठरान दिनो की जसो की अनुसूचित जाती सारू एक स्थिती महत्व होतो की अनटचेबल अस्पृश्य हाई जसो और एक स्टिग्माचू वसोच अनुसूचित जमाती सारू एक 5 निकष लोकूर कमिशन दिनो आणि वो निकषन जे फुलफिल करच जे वो निकषन पात्रच वो लोकून अनुसूचित जमातीरो समावेशे सारू मागणी करतावच किंवा उंदूर समावेश करतावच अबे 5 निकष कोणच येते अबे 5 निकष येते एक ओमायरो निकष येतो प्राचीनत्व लक्षण आपण तो केला की प्राचीन कतरा प्राचीनचा तो आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि वरे लारेस्ताणू म्हणजे सिंधू संस्कृती स्थाणु 5000 वर्षे स्थाणु हम प्राचीन इतिहासेर आधारे पर किए सक्या ओरे पर जातानी दूसरो हमारा आधार आदिम अवस्थारो आधार कहीं किया हमारे में आदिम लक्षण कहींच एक सेती महत्वेरो लक्षण ई केता है कि हम जो कोण खणावाचा डिले पर ई खणाव जे काही खणावच हाई खणायर कला जो कोण आदिम काळेर कलाच जन मनक्यारो विकास कोणी हुयतो वो टाइमेती जो कोण डिले पर खणायर हाई कला आदिवासी लोक शिकेते तो आपण जर आपण बाई बापडी जे छ किंवा काही माटी मनक्या उंदूर बी डिले पर येते पण बाई बापडी उंदूर जणी उंदूर डिले पर जर दिठे तो आंगळीर नखेती लेतानी तो सारी डिले पर जाग जाग खणाय हुई आपण तकावच अहो खणायर बद्दल एक आपण लोक साहित्यमय घण महत्व एक केणावटच बाद भरो खणाई पण कती कोणी धणाई हानु एक केणावट केमावच म्हणजे आपण सिलेरो म्हणजे एक आपण चारित्र्यरो एक उदाहरण छ बाद भरो खणाई कती कोणी धणाई पण एक आजी एक वात हानु केमावच आपले लोक साहित्यमय की आपण जो कोण मरेर बादेमाई काहीच ले जावानी पच आपण काही ले जावाचा तो फक्त आपणे डिले परेरो जे खणो खणायरच व आपणे सोबत आपणे मर्दा पर जावच बाकी आपणे सोबत काहीच जाईनी म्हणजे आतरा उ खणायन व गोंदनेन जे गोंदन काचा टॅटू कचवन वन आतरा महत्वच आणि वो आदिम 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 जमाती किंवा आदिम समूहेर लक्षणच वो हमार सारी जर दिटे आणि वो गोंदनेम काही रेतो तो खणावते तेव्हा माई काही रेतो तो चांदा सूर्या तारा झाडे वेली ओपरेरे फूल मोर तितर हे असे चिन्ह रेते ते किंवा काही खुणे रेती ती किंवा खुण्या जो कोण केरी आठवण येमाई केरी काहीतरी येमाई वो चिन्ह खणावते ते तो ये खणावणो काहीच तो ये खणावणो प्राचीन तार लक्षण अब दूसरा हम जने जे हमारो खाद्यान्न हम मांसाहारी लोक सा ये देशमाईच कोणी तो कदाचित ये देशमायर हमार एकमेव जमात असवीय जात असवीय जमात छ कि हम जो कोण आज भी लोई खावाचा बकरा काटाचा वर जो कोण लोई पकडाचा आणि जो कोण वर सळई करून खावाचा म्हणला गच येरपेक्षा आदिम अवस्थार दुसर कुणच खुनच सपडायनी हम जो कोण तांडेमाई ओरी बकरी जना कराचा ओरी बकरी करा जना जो कोण हम जो कोण हिस्सो शेन वेटन दाचा भागा पाडाचा
अहो बकरा काटाजन बकरा काटतू किलो भरी बोटी भुंजनच खाजावचा. भुंजन खावाचा म्हणजे आधी काची आधी भुंजी, कानाबाज व्हिय किंवा कळजो बुक्का काही तल्ली काही काही जे व्हिय व आदो भुंजन खाजावचा आपण. अहो भुंजतो आदो भुंजावचो आदो काचो, म्हणजे केर अर्थ म्हणजे आदिम लक्षण ज्याचं की काचो मांस खाते ते. आदो काचो आदो भुंजो हम आज भी खावाचा. दुसरं वात वकाळण खावते ते, म्हणजे अंगडी काहीच फोडणी बिडणी देन काही वात कोण येते आदिम काळे भुंजे रो नाही तर वकाळले रो आणि सळई रांधले रो, मग काय माल मसालो काहीच रही. अब हम देखो आज भी फिको नंगाळे हमने शेती हमार प्रत्येक टांडे टांडे में घरे घरे फिको नंगाळे घर चरचारच, तो वो फिको नंगाळ आज भी करण खावाचा हम, म्हणजे ये हमारो आहार है गो. हमार जे अनेक म्हणजे जे काही प्राचीनत्व जे काही निकष हो घणे निकष घेत आहे हे देतीन उदाहरण को. मग अब दुसरो जे काही कचो की शेती अलग संस्कृती रेंज आहे लोकुर कमीश. शेती अलग संस्कृती तो हमार छज हम टांडो करण राचा, हमार टांडा सिस्टम छ, हमार पंचायत छ, जो भटक्या मुक्त आदिवासी उंदर जे पंचायत छ वो हमार भी पंचायत छ. और बादे में हमार जो कोण प्रार्थना विधि पूजा विनती अरदास हम सारी हमारी स्वतंत्र छ. हम निसर्गेर पूजक छा शेती महत्वात म्हणजे हम म्हणजे जे निसर्गेन मानेवाळ हम आदिम समूहाचा. और बादे में हमार पोशाक दागिना ये से अलग छ सारी थी. हमार बाने ती लेताणी हमार पेने ती लेताणी तो हमार खाणे स्थाणु हमार रेणे स्थाणु हम सारी पेक्षा अलग छा. एर पेक्षा आजी अलग अलग एर निकष काही रेंज आहे. वरे नंतर हमार जिओग्राफिकल आइसोलेशन जेन की भौगोलिक अलगता. अब भौगोलिक अलगता म्हणजे हम तो डूंगर खोळाम कती अलगच राचा. हम दुसर वात हमार हम वॉन्डरिंग हम भटके वाळचा, आज आता तो सवार होतं तो परम होतं. हम कुछ एक जगह स्थायी भी कौन रहते, ही हमार भौगोलिक अलगताच. और बादे में हम गामे में रानी गामे ती घड़ में राचा. अब ये रे कारण ती कहीं तो हम हमारे में एक न्यूनगंडर भावना जे लोकुर कमीशन को कि न्यूनगंडर रेंज है शेती अलग रेवाळ. हमार लोग आज भी दुसरे उंदून कुणशी नाळी वाते में बोलू वेळे सुद्धा घबरा जाओस, आज भी लाज करस. हमार बाई बापड़ी तो दुसरे के नहीं बोलेच नहीं, आज भी बोले नहीं. हम आज 21व्या शतकेमचा तो आज भी बोले नहीं. वो न्यूनगंड छ, वो एक न्यूनगंड संस्कृती लेताणीच, हाउ न्यूनगंड एक भाषान लेताणीच, हाउ न्यूनगंड हम कधीतरी झुपडाम राचा, हम कधीतरी डुंगर खोळाम राचा, हम काहीतरी खेकड मिटकी खावाचा, खेकड माछळी खावाचा. म्हणजे ये जे असे अनेक प्रकारे न्यूनगंड आज भी ये तांडे माईचं ये लोकू माईचं. आणि दुसरं वात बॅकवर्डनेस मागासलेपण. अरे ये जमातेमाई अतरा मागासलेपणच, सामाजिक मागासलेपणच, शैक्षणिक मागासलेपणच, आर्थिक मागासलेपणच, सारीच वातेर मागासलेपणेर तो शेकडो हजार उदाहरण आपण देत आहे. म्हणजे केर वात असं की अनुसूचित जमातीम आयसारू जे सारी निकस वो हम ऑलरेडी पात्रच, हम ऑलरेडी फुलफिल करायचा हमने लागू पडच. जर हमारो जर अनेक वेळा प्रस्ताव जामेलोच, अनेक राज्य में हमार नाम अनुसूचित जाति में जामेलोच, तो हमने न केनी क्लैरिफिकेशन देर गरजच छे नी, केनी खुलासा करेर गरजच छे नी. आणि कोई हमने न तम आदिवासीच छो काही हाई पूछेर कारणच छे नी. कहा तो हम आदिवासी व्यक्ते, आदिवासी छा आणि आदिवासीच रेवाळचा हे हम कोणी केरे. तर आता जे काही अभ्यासक मानववंश शास्त्रज्ञ आता अँथ्रोपॉलॉजिस्ट आता अनेक जे काही अभ्यासक हे जामेलेच, ब्रिटिश हे जामेलेच, स्वतंत्र भारतीय जे लकमेलेच व शे केमेलेच की तम ट्राइब छो इंदूर उल्लेखच जमात करण करमेलेच. अब वो उदाहरण ब्रिटिश काळे में जमने जर क्लियर हुए तो साधारणपणे साउथ इंडिया नामेरो ग्रंथ लखे मायो उलको एडगर थर्स्टन नामेरो मन क्या 1990 में. अब वो मन क्या वो ओरे ग्रंथे माई वो सर्वे माई के मेलोच बंजारा ट्राइबल कॅरेक्टरिस्टिक ट्राइब्स, म्हणजे ये जे बंजारा आणि तत्सम जे काही नामेर उल्लेख छ तो ही ट्राइबल कॅरेक्टरिस्टिक्स ट्राइब्स म्हणजे जे आदिवासीनं जे कॅरेक्टरिस्टिक लागच वो शे इनून लागच. आणि ये ट्राइब काही छ तो ट्राइब कॅरिंग वेरियस गॉड. पंजाब कास्ट नामेरो एक पुस्तक लको कुण लको डॅनियल एबिस्टन नामेरो मन क्या 1916 माई वो पुस्तक लखमेलो की ट्राइब अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोविजन ऑफ इंडिया, जे आर व्ही रसेल अँड हिरालाल
ये जे 1916 में जे लखमेलेच वो रसेल एंड हीरालाल तो सेच दाखला दच रसेल एंड हीरालाल कत वो जो कोण सेंट्रल प्रोविजन माहिर कास्ट कम्युनिटी बद्दल वो केरेच म्हणजे साउथ माहिर के ऊपर नॉर्थ माहिर के सेंट्रल माहिर के आणि ओरे बादे माही द ट्राइब अँड कास्ट ऑफ दी बॉम्बे नामेरो एन्थॉवेन नामेरो म्हणजे 1922 माही सर्वे किंवा एक ग्रंथ लखमेलो हाऊ बी बॉम्बे प्रेसिडेन्सी जे आपण काचा वो बॉम्बे प्रेसिडेन्सी माहिर उल्लेख करोच ओरे नंतर द ट्राइब अँड कास्ट ऑफ द नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिजन्स हाई डब्ल्यू क्रुक्स नामेरो म्हणजे 1896 माही डब्ल्यू क्रुक्सेरो 1896 मारो संदर्भ येच कुणसे नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिजन्स म्हणजे साऊथ आवगो नॉर्थ वेस्टर्न आवगो सेंट्रल आवगो आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जवळपास थ्रू आउट पूर्ण भारतीय संदर्भ ये शे केरेच की ये ट्राइब्स अब येरे पर आजी कुणसो ट्राइब एरो उल्लेख आपण करताय अनेक उदाहरण देताय पण एर केरोच एक वाच की ये जे काही प्रश्न निर्माण करेच तम ट्राइब छेनी तो उंदूर सारो हाई उत्तर छ की वी आर दी ट्राइब्स हम ट्राइब्स हेते ट्राइब्स छा आणि ट्राइबच रेवाळचा जसो हम लोकूर समितीर चर्चा किदे कालेलकर कमिशनेर उल्लेख किदे अनेक लारेर कमिशनेर उल्लेख किदे ये कमिशन सारी जेच सारी आयोग ये जो कोण हमारे बदले माई घणो आचो रिकमेंडेशन करमेलेच म्हणजे फक्त येच आयोगाने येच समिती रिकमेंड किदी कोणी तो आजे लग ये देशे माई जत्राबी आयोग जत्राबी कमिशन बेस मेलीच जे समितीच वो सारी समिती ए टू झेड हानु क्यूम कि ये सारी समिती जे छनी हमार सारू म्हणजे स्ट्रॉंगली रिकमेंड करमेलीच स्पष्ट निर्देश देमेलीच कि ये लोग ये अनुसूचित जमातीर सारी वाते पूर्ण करच वो निकषम बेसच तो इंदून जोकोळ इंदूर सोबत संविधानिक न्याय करो उंदून वो सूचीमाई नाको किंवा वो आरक्षण उंदून लाभ दो किंवा वो संवैधानिक अधिकार हक्क आणि अधिकार उंदून दो अब ये एक उल्लेख आढावा करताना कुजू की साधारणपणे क्रिमिनल ट्राइब इन्क्वायरी कमिटी 1947 खरो तो वो कमिटी काही किती की इंदून मुक्त करेरचं कोणी करी म्हणजे वो संदर्भ वो बी समिती केमेलीच की इंदून जो कोण इंदूर सोबत न्याय करो मानवतार भावना माहिती सोशल जस्टिसर भावना माहिती इंदूर सोबत न्याय करो वर बादे माही मुन्सी कमिशनर रिपोर्टचं जेल कमिशनचं अंत्रोळीकर कमिशन 1950 रोच थाडे कमिशन देशमुख अशा अनेक कमिशन्स विशेष कालेलकर कमिशन 1952 रो वो तो सरळ केमेलोच की इंदूर जबाबदारी सरकार अब होते ती जर आपण आंगद इथे लोकूर समिती आहे वरे नंतर शेती मोठ कमिशन जे बेटो ओबीसी कमिशन जे आपण काचा मंडल कमिशन वो मंडल कमिशन 1980 में अहवाल सादर केला अब ये तो गमतेर घण मोठ वाच जो हम चर्चा कर रेचा की हमने न रिस ऑर्गनायझेशन ऑफ स्टेट वो वेळेस भी अन्याय हुयो सूची वाटलगाड तो वेळेस भी अन्याय हुयो वसोच अन्याय विशेषतः महाराष्ट्र में बंजारा महाराष्ट्र तामिळनाडू जत हम ओबीसी छा जत हम विजयन टीम छा वोतेर से वो बंजारा आणि उंदूर सोबतेर भटके विमुक्त इंदूर सोबत शेती मोठो अन्याय होत है म्हणजे ओबीसी एमआई उंदून न पुचता घाले मायो म्हणजे उंदून वत कतरा मळी घण वेगळं वाच कतरा मळोच वेगळे संशोधनेर वाच पण वो ओबीसी माई बळजबरीती घाले मायो ओबीसी कमिशनरो जे एक मेंबर हेतो वन ऑफ द मेंबर एलआर नाईक वो मेंबर हेतो तो वो एलआर नाईक रे ध्याने माई ही बात आई जे कर्नाटक रहते आईएएस ऑफिसर रे मिले थे जना वो जो कोण सरकारेनं सेपरेट डिसेंट नोट लखे आणि वो डिसेंट नोटे में लगतो काय के वो घण महत्त्वर वाच की वो काय को की डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास म्हणजे जसो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब वसोच वरे नंतर डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास हाई उल्लेख करताना वो की डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास हा इंटरमीडिएट क्लास पेक्षा वेगळा आहे माझं मत आहे की जे दुर्दैवी लोक आहेत जे डिप्रेस बॅकवर्ड क्लास मध्ये येतात ते मोठ्या प्रमाणात मागासलेले आहेत ज्यांना जागृत करण्यासाठी व त्यांची प्रगती करण्यासाठी वेळ लागू शकतो जर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले तर त्यातील फायदा त्यांना होऊन त्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल म्हणून त्यांना मुख्य यादीतून काळजीपूर्वक बदली करून किंवा वगळून त्यांना नवीन यादी करून त्यांना तो लाभ देण्यात यावा ज्यामध्ये त्यांचं भलं आहे
आणि त्यांचं कल्याण आहे आणि त्यांना सुरक्षित जीवन मिळू शकतं. अतरा व्यवस्थितरित्या सरकारेन केर बाद सुद्धा सरकार ऊपर काही गिदो कोणी परत आजी एक आयोगच बसारे मायो. म्हणजे एक आयोग चले गो दुसरो आयोग आहे तीसरो आयोग चौथो आयोग पच 2000 दिए मई मंडल कमिशन लागू हेर बाद भी और संदर्भात सुप्रीम कोर्ट माई खूप मोठा लढा चालू इंदिरा साहनी वगैरे वो संदर्भ. पण ओरे बाद भी 2020 न न्यायमूर्ति वेंकटचलैया आयोग बसारे मायो. वो आयोगेर भी उच्च अवस्था हैगी. ओरे बादे माई न्यायमूर्ति बापट आयोग 2004 में आयो. अभी न्यायमूर्ति बापट आयोग स्पष्ट शिफारस कर मेलो कि बंजारा भी वो माई इन्क्लूड भटक्या विमुक्त जमातींना अनुसूचित जाती जमातीत समावेश करण्याचे स्पष्ट निर्देश हाई आयोग दिनो आणि उके लागो की इंदून एसटी आरक्षण दो आणि एसटी आरक्षण देतू वेळेस इंदून स्वतंत्र वेगळो दो. अभी बापट आयोग जे शिफारस की दो वरे बादे आजी सरकार काय की दे रेनके कमिशन बसारे. रेनके कमिशन हाई स्पेशली एनटीडीएनटी सारू बसारे आणि रेनके कमिशन 2008 वर अहवाल सादर की दो आणि वो मागणी की दो कि ये लोकून सारी उंदूर स्टेटस दखाळतानी अनुसूचित जमातीरो किंवा उंदूरो सरीको इंदून रिजर्वेशन दो आणि वो तिसरी सूचीरो वो तो पर्याय दिनो जसो डिप्रेस बॅकवर्ड क्लास करताना येणार नाही कच तिसरी सूचीरो सुतोवाच रेनके कमिशन करच. अभी रेनके कमिशन सादर हजार बादे मई उजी वर पॅरलली एक टॅग रिपोर्ट आयो टेक्निकल एडवाइजरी ग्रुप आणि वो ग्रुपेरो रिपोर्ट. अब वो ग्रुपेरो चेअरमन कोण हेतो तो डॉक्टर गणेश देवी ही आदिवासी आणि भटक्या मुक्तेर मोठो काम करमेलोच आणि राष्ट्रीय पातळी पर टॅग रिपोर्ट वो वेळे सादर करे मायो. वो टॅग रिपोर्टर भी अहवाल कत दबगोन वर काही लागू हो आपण दिठे सरकार बदलेर बादे माई नवीन सरकार जो कोण इदाते कमिशन लायो भिकू इदातेर चेअरमनशिप माई नवीन भटक्या विमुक्त सारू एक दुसरो कमिशन बेटे मायो. अब वो दूसरो कमिशन भी सिफारस की दो कि इंदून आदिवासी नाको और शिफारसे भी न स्वीकारता बादे माई वेगवेगळे आजी आयोग बसारे माय वर नंतर अग्रवाल कमिशन बसारे माई. अब अग्रवाल कमिशनर अंग काय हुयो हाऊ भी निरुत्तरित प्रश्नच वेगवेगळे आजी एनटीडीएनटी सर्व वेगवेगळे पातळी पर वेगवेगळी समिती गठीत करे माई. अब अतरा सारी स्वातंत्र्य मळेर बादे माई तो आबेलग अतरी सारी कमिशन आहे अतरा सारी आयोग वेगळे इंदुरो काहीच न सांभाळता 2019 माई आजी एक नवीन विमुक्त जाती भटक्या जमाती निम्न भटक्या जमाती केंद्रीय कल्याण बोर्ड तयार करे मायो. म्हणजे येसे आयोग येसे समिती इंदुरो अहवाल उंदरी शिफारसी येमा काही अर्थ कोणी येतो हानु सरकार केअरच करतानी एक कल्याण बोर्ड. अरे इंदुरो संविधानिक कल्याण करेर छोड़ देन इंदू प्रथम जो संविधानिक अन्यायच करते आहे सो पची ये दन आजेलग जर स्वातंत्र्य लेतानी तो आजेलग म्हणजे आपण 80 साल जो कोण सेटलमेंट माई बर्बाद है 4 पिढी होत मरगी ओरे बादेम स्वातंत्र्य मळेर बादे माई आज 79 वर्ष स्वातंत्र्य मळन चले गे ये 80 साले माई हमारी 4 पिढी बर्बाद येगी. म्हणजे साधारणपणे क्रिमिनल ट्राइब एक्ट लागू जनाती तो आजेलग हमारी 8 पिढी बर्बाद हे मिलीच हमार 8 पिढीर सपनेर राख रांगोळी हे मिलीच. म्हणजे केरवात हीच की येरेपेक्षा मानवी हनन मानवी मूल्यर हनन उंदर हक्क अधिकार हनन येरेपेक्षा जगे माई दुसरो कोणसो उदाहरण छेनी आणि तरी सुद्धा ये लोक न्यायपूर्ण अपेक्षांचं तम हमार सोबत न्याय करो आज भी म्हणजे आंगडी भीक मागते ते करतानी उंदून वो भिकेर कटोर आहेत तो वो चोरी की देखरण गुन्हेगार हेगे आणि आज कोण आज भी दुर्दैवेरवात हीच की ये देशेन दुष्काळे माई हाईच बंजारा जो कोण देशोदेशी ती दुसरे जगे माहिती अन्नधान्य लातानी दुष्काळे माई खरायोच उंदून पाणी परायोच आतेर ये देशे माईर लोक ये देशे माईर जे पुढारी हेते ये देशे माईर करता धरता येते हमारे खरायन सुद्धा हमारे बाटीन सुद्धा वो न्याय दिने कोणी आतराच कोणी तो ये देशेन हम नूण खरा मेलेचा व नुणेन तगा हाई देशे माईर लोक
जागे कोणी आतेर जे काही सरकार काचा हाउ सरकार जागी कोणी आतरा अन्याय ये जमाते पर आजे लग हेमेलोच तरी हम सहन करन हम न्यायपूर्णच मागणी करेचा एक शोकांतिकर बात हीच ये देशेर संसद हमार गोरमाटीर जागे पर छ ये देशेर संसदेर वजह से एरिया ना रायसीना हिल कच आणि हाई रायसीना हिल काहीच तो हाई रायसीना हिल कुणसे काळे माई रायसीना टांडो हे तो लखीशा बंजारा रो आणि लखीशा बंजारा केवळ लखीशा बंजाराच कोणी तो सारी पुरो जमात बंजारा समुदाय इतिहास येती जर दिठे तो हम बुद्धे ने भी पानी पराए हम बुद्धे ने भी बुद्धे रो संदेश लेगे हम सिख धर्मेर प्रसार की दे हम सिखेर सोपती हैगे हम जेन जेन भरे हम उंदूर सोपती हैगे पण हमार सोपती कोई कोणी हुए आणि आज भी हम जगेन सारी वाते दिने हम जगेन मालच कोणी पुराय जगेन हम आची वाते पुराय लोक लकमेलेच तरी सुद्धा हमार सोबत हाई देश ये देशेमा अन्याय हुयोच आणि वो लखीशा बंजारा स्वतः जे रायसीना टांडेर वतेर वर घरे माई आता एक खण मोठ जन गुरुर शहादत हे गीती आतेरो मानवी सन्मान केन कच मनक्यारो सन्मान केन कच तो वरपेक्षा मोठो सन्मान केरो रेऊ शकेनी आज ये देशेर संसद हमार रायसीना टांडेर जागे पर छ पण वो संसदेर दरवाजे माई हम आज भी न्यायर भीक मांगरेचा आज भी हम जो कोण आरक्षण मांगरेचा आणि आज भी हमार सोबत ऊच धोको करे मारोच तर हमार केणो ईच कि ये लोक सोबत संविधानिक अन्याय घणो हेगोच ये लोकून संविधानिक न्यायर अपेक्षा करेच तो इंदून संविधानिक न्याय आतेर सरकार देणू हाईच एक ये आयोग सारी केमेलेच वोच वो वातेर मग आता पुनरुच्चार करूचू हैदराबाद गॅजेटेनुसारच कोणी तो हम हमारो एसटी रो आरक्षणेर मागणी हाई स्वातंत्र्य मुळे जनातीच चालूच हैदराबाद गॅजेटेर निमित्त ती पुन्हा एक गावगीच जे आता हमने स्वातंत्र्य मळेर बादेमच मळेन चावतो तो मळो कोणी रिऑर्गनायझेशन स्टेट किती जना मळेन चावतो तो मळो कोणी उरे बादे माई संविधानिक मार्गे ती नाईक साहेब वसंतराव नाईक साहेब वर सारू लढो जना भी हमने न दिने कोणी हाई मागणी आजेर छेनी हाई हैदराबाद गॅजेटेर निमित्त ती ये चौथी पाचवी पिढी न हमार समाजेर स्वातंत्र्य मळेर बादेर चौथी पिढी न हाई हमार रिजर्वेशनेर पुन्हा एकदा आठवण आवगी कि हमार सोबत अन्याय होच हमने अजेलक मळो कोणीच तो हम पुन्हा एकदा नव पिढी जे आज हमार अवस्था काहीच हमने संविधानिक अधिकार जर मळे येते तो हमार जीवनमान सुधार जातो हम आज काही करायचा तो हमार तांडन तांड साटा तोडते बेटेच हमार तांडन तांड कधीतरी लेबर वर्क करच हमने खाईन बाटी छे नी हमार दरडोई उत्पन्न वो तो मोजेरोच काम छे नी हमार शिक्षणेर अवस्था काहीच तो 0 पॉइंट भी कोणी भी अशे पद्धतीर सारी हमार म्हणजे अतोनात हमारो नुकसान हेमेलोच केवळ कसे सारू हमने न संविधानिक न्याय कोणी मळो संविधानेर सोशल जस्टिसेर जे तत्व छ वो आधारे हमने न न्याय कोणी मळो करतानी हम लार रेगे 80 सालेरो साधारण बॅकलॉग चा मारो 80 सालेम कोणी देने रे बापू पण अब तरी दो अब ये हैदराबाद गॅजेटर आग्रह काच हैदराबाद गॅजेट ये रे सर्व आग्रह छ कि जना हम लोग हैदराबाद स्टेट है माहिती महाराष्ट्र में आए मराठवाडार आणि सीपी बेरारे मायर लोग जो कोण विदर्भेर महाराष्ट्र में आहे तो इंदून पूर्वलक्षी प्रभाव येती उंदून जे काही उंदूर पूर्व अंगडीर जे मळेवी अधिकारच व मळेंचा होते ते अब ये लोक अडाणी हेते आणि येतेर जो कोण तो कलम कसाई हेते जेन लक्तावच हाव जो कोण म्हणजे मनक्या मारे जो कोण खावच पण एखादी समाजेरी पिढीन पिढी कु मारतावच वो पिढीन पिढीर बर्बादी कु करतावच येरो ये उत्तम उदाहरण छ जर हमने 1956 न पूर्वलक्षी प्रभाविती मळ जातो 1950 न हमार जर सूची जे हम क्लेम कराचा जे हम पूर्ण कराचा वो जर आव घेती तो हमार जीवनमान उंचाव जातो हम प्रगती एक विकसित रस्तापर्यंत अंग चालते पण हम जो कोण आज भी ओतच तांडो पेडेम पडेचा ओतच डुंगर दरियाम पडेचा ओरसारो हमार केणो इच कि 80 साले में हमने तम न्याय दिने कोनी पण हमने वो न्याय दो कहा तो ये देशे में ये देशेर संविधानेर आधारे पर जत एके राज्येर विभागनी हुईच वो विभागनी हेवा राज्य में उन पूर्वलक्षी प्रभाविती रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट ये आधारे पर म्हणजे एक कोणी दी कोणी तो अनेक उदाहरण बिहारे माहिती झारखंड नाळी हुयो जन बिहारे माहिर सारी
अधिकार झारखंडेर लोकून देना है। आंध्रा माहिती तेलंगाना नाड़ी हुयो वो आंध्रा माहिती तेलंगाना वाले लोकून सारी अधिकार देमा है। उत्तर प्रदेश माहिती उत्तराखंड हुयो वो तेर सारी उंदूर पूर्व लक्ष्य हक्क अधिकार उंदून देमा है। वो ते ती मध्य प्रदेश माहिती छत्तीसगढ़ नाड़ी हुयो वो तो सुद्धा उंदून से देमा है। पच हैदराबाद स्टेट माहिती हम महाराष्ट्र में आवगे पच हमारो पूर्व लक्षी किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह नियमेनुसार वो आधारे पर हमारे सोबत कहा न्याय कोणी हुयो करतानी हैदराबाद गॅजेट पर आग्रहच आणि हैदराबाद गॅजेटेर आधारे पर जर वतेर लोकून रिझर्वेशन विये तो हमने सुद्धा आता तमने देणो लागिये। हाई संवैधानिक मागणीच आणि हाई संविधानीय तरतुदीनुसारच हम काही भी ठालो पालो मांगरे कोणी किंवा काही हम तमने प्रेशर तयार करताना कोणी हमारा न्यायपूर्ण मागणीच लारेर 60-80 साले तिच जे 56 मध्ये देणचा होतो तो वो दिने कोणी वो हमने दो हाई हैदराबाद गॅजेटे लारेनो आग्रहच। अब आदिवासी लोकून हाई वात समजन लेंचा की आपण उंदुरो मांगरे कोणी जे आधारे पर तमने मळोच वोच आधारे पर हम मांगरेचा फक्त तमने अंगाडी मळगो हमने मळो कोणी हमने उशिरा का वेनी पण दो जे संविधानेर आधारे पर छ। अब रेगी बात उंदून लागच का हमार थाळी मायर खोसरेचो काही हम केरी थाळी मायर खोसरेच कोणी आणि वो काही आपण दुश्मन छे नी वो भी आपण भाईच छ फक्त वो समजन ले रे कोणीच। अब विषय असोच वो उलट आपणे आपण एक नानक्या भाई करतानी हाई लारा रेगोच करतानी आपले वो पाठिंबा द्यायचा आहे तो आता राजकीय किंवा वेगवेगळे पद्धती वेगवेगळे वाते घडरीचा आणि विरोध करेच। अब वो विरोधे माई काही घणो मोठो तथ्य छे नी। अब विषय प्रश्न तो घणो मोठोच आणि ये संविधानिक तो न्याय मळेंच आहे। अब यार सारू मच कोणी तो वेगवेगळे कमिशन वेगवेगळे समिती वेगवेगळे अभ्यासक वेगवेगळे पर्याय दे मेलेच। अब ये माई वेगवेगळे पर्याय कुणास तो ये माई एक पर्याय हीच की जर समजा तमने तिसरो शेड्यूल न करता तो विये किंवा अब जे सुप्रीम कोर्टर निकाल आयो ऑगस्ट मई की सब कैटेगराइजेशन अब सब कैटेगराइजेशन जर समजा अंग अब पार्लमेंटरी प्रोसेस किंवा संसदीय मार्गे ती जायवाळी वाटेच हो पण वो मैं आपण पर्याय जन ढूंढरेचा तो एक तो ये से वाते जर नहीं हेती हुई है तो ये लोग ये से वाते फुलफिल करच उंदून एसटी जे माई वो पात्र छ वो माई उंदून तमने घाळलो लागिये वो प्रक्रिया माहिती जाऊ लागिये। दुसर बात ये माई रेनके कमिशन भी है एलआर नाईक भी है किंवा आजी घणे सारी लोक भी है ये जो कोण तिसरी सूची रो म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब आणि शेड्यूल म्हणजे बॅकवर्ड क्लासेस किंवा शेड्यूल कम्युनिटी जेन किया ये तीसर सूची सुचा मिलेच। अब तीसर सूची में जर ले जाता तो ये तो इंदूर जे काही आरक्षण अब मळरोच उज आरक्षण वतराच वटाताणी वोवडी ले जान स्वतंत्र करतानी संविधानेरो बॅकिंग म्हणजे संविधानिक आधार आणि संविधानिक सारी काही कियावन आपण एक कवच सुरक्षित कवच देतानी वत उंदून घालताय। आप तिसर बात कुणास तो जर समजा तिसर सूचित जर करता आधी कोणी भी है तो जसो अब सुप्रीम कोर्टर निकाल आयचं सर्वोच्च न्यायालय निकाल आयचं किंवा सब कैटेगराइजेशन करताओस तो जसो एबीसीडी तो वशे पद्धती ती एएमआई उंदूर रखाडो बीएमआई ये लोकून घालो आणि इंदूर स्वतंत्र होत उंदून ऊ रिजर्वेशन दोन ऊ संवैधानिक सारी जे एससी एसटी न बॅकिंगचं ऊ शेवत दो। अब ये तीन बातें हे सकत अब सरकार ऊपर निर्णय लेवाळोच आपण मागणी हीच कि हम लारेर 80 साले ती मांगरेचा हमने न वो कुणशे पद्धती ती द्यायचं हाउ सरकार ठेराणू पहली पद्धती ती द्यायचं दुसरी पद्धती ती द्यायचं तीसरी पद्धती थी पण हमारो क्यों हीच कि हमने न हमारो न्याय हमार सोबत करो हमारो संवैधानिक जे अन्याय आबे लगे हेगोच हाउ संवैधानिक अन्याय दूर करो आणि संवैधानिक न्याय करो हाई मागणीच आणि येरसारू हे मेलोच म्हणजे महाराष्ट्र माहिती जर के तो गोवारीनं आदिवासी मै लामेलेच ओरे बादे माई साधारणपणे वेगवेगळे टप्पा आपण केला की शिफारस जामेलीच पुन्हा एकदा शिफारस करू हमार जे न्यायालय जे काही समजा संवैधानिक प्रक्रियाच वो प्रक्रिया माहिती जाताने हमने मळी आहे तो वो उमळी हमने परंतु आता तिथं पहिली बात काहीच महाराष्ट्र सरकारने केणो हीच एक तो पूर्वलक्षी प्रभावित हमने हैदराबाद गॅजेटर आधारे पर मराठवाडा आणि विदर्भेर लोकून आदिवासी घालो ओरे बादे माई हम जर एसटी सारी बातें फुलफिल करते हुए तो हमारा प्रस्ताव
सबंध महाराष्ट्र माहीर जे काही बंजाराचं उंदूर सर्व प्रस्ताव वाटलं गाडो वर बादे माही तमचं कोण आता ई वाते हे मेलीच म्हणजे 2021 माही काही काडी सर्व असं ठराव प्रस्ताव जामेलोच उर्बादे माही धनगरेनं एसटीर जे काही केंद्र सारीचं वस बॅकिंग राज्य सरकार तात्पुरती देमेलोच म्हणजे अशी जे वातेचं जे न्यायपूर्ण वातेचं हे न्यायपूर्ण वातेरच सरकार एक ती अपेक्षाचं ये वाते कळणू सरकार जो कोण आते ती परत एकदा हमार रिझर्वेशनवर प्रस्ताव उपर केंद्रेन वाटलं गाळणू आणि जे काही हैदराबाद गॅजेटर आधारे पर हम मांगरेचा हम 80 साले ती मांगरेचा तो हमने वो हमारो न्याय हमार सोबत कळणू आत्रीच एक अपेक्षाचं ही बात जर सरकारने कळती कोणी होतो सवार लोक आज लोक वेंडे कोण रेगे लोक 18 जण अडाणी हेते करून तुमचं कोण वेंडेम कळला के उंदूर सोबत लबाडी किदे पण आब बाबासाहेब आंबेडकरच कोतो की ये देशेमायर जे जे जाते जमातेच ये जुजू शिक्षणेर प्रवाहमाय जुजू शिकीय जुजू पासून उंदुरी वाते कळीय आणि जना उंदुरी वाते कळीय जना वो आपण हक्क आणि अधिकार डंके की चोट पर आता मांगिय मनलागच बंजारा समाजेर किंवा आता जे काही मागरेचं उंदूर शेर वो अवस्थाच आज आपण साठा तोडन लेबर वर्क करन माळेन खड्डा खोदन ढोर चरान बाई घालन आपण बालबच्चान शिकान आते लग आज वाट लगाडेचा तो वो शे आज शिकी हुई पिढी हाय वाचरी